तरघर मोहा स्थित शेतकरी कामगार पक्ष एवं शिवसेना पुरस्कृत रायगढ़ सीमेंट ट्रक मालक संगठन तथा अंबुजा सीमेंट कंपनी के बीच शुक्रवार को ट्रक के भाड़े को लेकर करार संपन्न हुआ। इस करार के लिए एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, शिवसेना के उल्वा विभाग प्रमुख विजय शिरडोणकर, संगठन के अध्यक्ष शंकर त्रिमुखे, ट्रेजरर गजानन शिरडोणकर, संजय पाटिल, तरघर के सरपंच सुजीत मोकल, पूर्व सरपंच देवेंद्र पाटिल, दिलीप जाधव, प्रताप दिघे आदि गणमान्यों सहित ट्रक मालक संगठन के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। यह करार 5 सालों के लिए किया गया है, जिसमें 50% भाड़ा बढ़ाया गया है। इस करार के बारे में बोलते हुए राजेंद्र पाटिल ने कहा कि शेका पक्ष शिवसेना गठबंधन द्वारा कामगारों को एक उपहार मिला है। 25% की रक्कम भाडेवाढच्या अगेन्स्ट आपण व्यवस्था बनवून घेतली। याचं कारण म्हणजे तुमची आमची अभेद्य एकजूट आहे। या एकजुटीची वज्रमूठ आपण अंबुजा प्रशासनावर आणली, म्हणून प्रचंड प्रमाणात आपल्याला ही वाढ झाली। हे करत असताना सुरुवातीला 14% आम्ही वाढ देतो असं अंबुजा कंपनीने आम्हाला सांगितलं आणि कंपनी 14%वर ठाम राहिली। 2 महिने कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती, परंतु मी अभिनंदन करी शंकर त्रिमुखे आणि अशोक पोळ यांचं की अशोक पोळ साहेबांनी अक्षरशः त्यांचा किस काढून मग ते चेसीची किंमत असो, टायरची किंमत असो, ट्रकचा ड्रायव्हरचा पगार असो, क्लिनरचा पगार असो, इतर मेंटेनन्स असो, फ्युएल एफिशियन्सी असो, या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यांनी अंबुजा कंपनीच्या व्यवस्थापनाला आणि गणेश आकाराच्या व्यवस्थापनाला पटवून दिलं की 14% ही भाडेवाढ ही आम्हाला मान्य नाही। कमीत कमीत आम्हाला याच्या पुढे 20% तरी भाडेवाढ पाहिजे। पण परंतु आमच्यावर ठरवलं होतं अंडरस्टँडिंग 20-25% पर्यंत आपण घ्यायचं। पण बाकी सगळ्यांच्या लोकांनंतर आम्ही अभ्यास करता आम्हाला समजलं की 25% पर्यंत आपल्याला भाडेवाढ मिळालीच पाहिजे आणि ते मिळण्यामध्ये आपण कामाची यशस्वी झालो, याचा मला मनापासून अभिमान आहे। वही विजय शिरडोणकर ने भी इस करार पर अपनी प्रतिक्रिया दी। मिळाली मित्रांनो, खरं सांगतोय अगदी आपल्या या ट्रक मालकाच्या दृष्टिकोनातून खूप अशी चांगली भरभक्कम अशी वाढ आहे। कारण अशी वाढ किंवा जे आपण आज हा जो रेट लिस्ट घेतली ही कुठल्याही ट्रक सिमेंट कंपनीच्या ट्रान्सपोर्टरच्या दृष्टिकोनातून एवढी वाढ कुठेच नाही आणि ती वाढ देण्याचं काम तुमच्या सहकार्याने आम्हाला झालं आहे। जे पूर्वी भाडं होतं त्याच्यावर 25% वाढ, ती जी भाडेवाढ झालेली आहे ती अत्यंत चांगली भाडेवाढ झालेली आहे आणि ती भाडेवाढ देत असताना आणि जो काही एरियस देत असताना आम्ही दिलेला सल्ला तुमच्यासाठी अगदी मनाला थंडगार वाटेल असं आम्ही सल्लागार आहोत, बाकी काहीच नाही।